जिल्ह्यातील सोनई पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या चांदा गाव शिवारात आज सायंकाळी रक्ताचा सडा पडला. कंदुरीच्या जेवणाच्या कार्यक्रमासाठी आलेल्या एका 23 वर्षीय तरुणाची 2 जणांनी गोळ्या झाडून निर्घृण हत्या केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण नेवासा तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. आज दिनांक 11 जानेवारी 2026 रोजी चांदा येथील रहिवासी आरोपी सूरज लतीफ शेख याच्या शेतात जेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात बोकड कापण्यासाठी शाहिद राज मोहम्मद शेख वय 23 राहणार चांदा याला बोलावण्यात आले होते. सायंकाळी 4:30 ते 5 वाजेच्या सुमारास क्षुल्लक कारणावरून मयत शाहिद शेख आणि आरोपी सूरज लतीफ शेख व अक्षय जाधव यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि संतापलेल्या आरोपींनी जवळ असलेल्या अग्निशस्त्रातून म्हणजे पिस्तुलातून शाहिदवर थेट गोळीबार केला. गोळी वर्मी लागल्याने शाहिदचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी, पोलीस उपनिरीक्षक सूरज मेढे तसेच शेवगाव पोलीस उपविभागीय अधिकारी नीरज राजगुरू, अहिल्यानगर पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी म्हणजेच पोस्टमॉर्टमसाठी अहिल्यानगर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे. घटनेनंतर आरोपी पसार झाले असून त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी विशेष पथके रवाना केली आहेत. सोनई पोलीस स्टेशनमध्ये संबंधित आरोपींविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस प्रशासन अत्यंत वेगाने करत आहे. चांदासारख्या शांत गावात दिवसाढवळ्या झालेल्या या गोळीबारामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी जुन्या वादातून हा प्रकार घडला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.